सिनॉप्टिक गॉस्पल म्हणतात, समविचारी शुभवर्तमान. तुम्ही अभ्यास केला मत्तय, मार्क, लूक, योहान या 4 पुस्तकाचा. जर तुम्ही अभ्यास केला असेल आणि जर तुम्ही वाचला असेल मन लावून आत्म्याने, एक एक शब्द, तर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल की येशू ज्यावेळेस बोलत आहे किंवा येशूने शब्द ज्यावेळेस बोलले त्यावेळेस ते शब्द कसे होते? नकारात्मक होते का? मला तर माहिती नाही. आता मी चाललो यायरच्या घरी, पण बरी होईल का नाही होईल मला माहिती काही सांगता येत नाही. चला आपण लाजराला उठवायला जाऊ. पण आता लाजराला उठवायला जात असताना मला माहिती नाही लाजर कबरेतून बाहेर येईल की नाही, पण मी प्रार्थना करणार आहे. चला आता आपल्याला जायचं आहे. वादळ आलं. आता मला उठवलं तुम्ही झोपेतून, पण मला माहिती नाही वादळ शांत होईल की नाही, मला परत झोपू द्या असं म्हणलं येशू. येशूचे शब्द ऐकले तुम्ही? येशूचे शब्द कसे होते? अधिकाराचे होते, सामर्थ्याचे होते. आणि ज्या पण वेळेस बोलला त्यावेळेस तो आमच्या सारखा बोलला नाही, तर तो जे बोलत होता ते शब्द त्याचे पॉझिटिव्ह होते. म्हणून आज मला तुम्हाला ते सांगायचं आहे की येशू नकारात्मक शब्द कधी बोलला नाही. तर येशूचे जे फॉलोवर आहेत, येशूचे जे विश्वासणारे आहेत, जे येशूच्या पाठीमागे चालतात, त्यांच्या मुखामध्ये देखील शब्द ऑलवेज पॉझिटिव्ह असायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही कसे बोलता? कसे बोलता तुम्ही? आपलं कधी पण तोंड कसं असतं? होणार नाही, जमणार काय? खरं आहे का? कस काय होईल? असं कुठं होतं का? असं कधी झालेलं आहे का? असं होऊ शकणार नाही. आमच्यात आणि येशूमध्ये फार मोठा फरक आहे. आमच्या बोलण्यात आणि येशूच्या बोलण्यात फार मोठा फरक आहे. मग कसं काय आम्ही म्हणतो की आम्ही येशूचे विश्वासणारे आहोत? कसं काय म्हणतो आम्ही येशूचे विश्वासणारे? सगळ्यात पहिले काय बदललं पाहिजे? सगळ्यात पहिले काय बदललं पाहिजे? आमचे बोलणं बदललं पाहिजे. काय बदललं पाहिजे? शब्द बदला, जीवन बदले. म्हणजे जोपर्यंत आम्ही आमचे शब्द बदलत नाही तोपर्यंत कार्य होणार नाही. जर आम्ही या ठिकाणी बघितलं मार्क ऋषिवर्तमान याचा 5वा अध्याय 21 ते 24 वचन आणि त्यानंतर 35 ते 42. मार्क जर आम्ही बघितलं 5वा अध्याय आणि त्या अध्यायामध्ये याईरच्या कन्येबद्दल सांगितलेलं आहे. 21 वचनापासून 24 पर्यंत म्हटलेलं आहे. मग येशू मच्छीमार बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला. त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने विनवणी केली की माझी लहान मुलगी मराव्यास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून मी आपण येऊन तिच्यावर हात ठेवावा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. 35 वचनापासून तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोबाचा भाऊ योहान याच्याशिवाय कोणाला आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते आल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर पोसकाबोसकी रटणारे व आकांत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आज जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबर माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातात धरून तो म्हणाला, तलिथा कुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत आश्चर्यचकित झाले. देवापातले वचन आशीर्वादित करो. हा अध्याय किंवा हा दाखला आम्ही पुष्कळ वेळेस ऐकला, पुष्कळ वेळेस वाचला. पण या ठिकाणी मी वाचत असताना मला एक नवीन गोष्ट सापडली. ती म्हणजे येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो नकारात्मक बोलत नाही. येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो लोक काय म्हणतात ते बोलत नाही. येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो देवाच्या सामर्थ्याखाली बोलतो. म्हणून येशूचे जे शिष्य आहेत त्यांनी त्यांचं बोलणं देखील कसं ठेवलं पाहिजे? कोणाच्या खाली असलं पाहिजे आपलं बोलणं? तुम्ही काय म्हणता? तुम्ही कोण आहात? मी म्हणतो मी कोण आहे? अभिषिक्त व्यक्ती आहे. अभिषिक्त व्यक्तीचं बोलणं कसं असायला पाहिजे? मी पूर्वी पण सांगितलं 4 निगेटिव्ह लोक माझ्या भोवती जमले आणि ते म्हणले जमणार नाही, करता येत नाही, काही येत नाही. मग मी कोणता अभिषेक घेतो माझ्या जीवनावर? या 4 निगेटिव्ह लोकांचा.
आणि मी पण काय म्हणाल, नाही जमणार नाही, असं होणार, कारण की 4 लोकांचा अभिषेक मी घेतलेला आहे. पण तुम्ही हे का विसरता? 4 लोकांचा अभिषेक जो निगेटिव्ह आहे, कारण की ते जगातले आहेत, पण तुमचा अभिषेक पॉझिटिव्ह आहे, कारण की तुम्ही देवातले आहात. हालेलुया. तुमचा अभिषेक तुम्हाला ओळखू येत नाही. जग जसं बोलतं तसं आपण बोलायला लागतो. आपल्या डोक्यात नेहमी विचार काय असतात शरीराचे, लोक काय म्हणतात, लोक कसे बोलतात, लोक कसं चालतात, जगात काय चाललेलं आहे. म्हणून मला वाटतं आता धोका आहे. आता काय खरं बाळासाहेब, आता मेलो, आता संपलो, आम्ही काय आशीर्वादित होत नाही. आतापासून त्रासाचा सुरुवात झाली आहे. आणि आता मला वाटतं मी तर समाप्त झालो आहे. माझा फायनान्स समाप्त होईल, माझं लेकरांचं कसं होईल, माझं हे कसं होईल, माझं ते कसं होईल. पण माझा येशू असं कधीच बोलला नाही. येशू असा बोलला की थांबा, रडू नका, मूल मेले नाही, मूल झोपेत आहे. तुम्ही बोलताल असं? बोलताल का? नाही बोलणार, म्हणजे याचा अर्थ विश्वासच कमी आपला. नाही बोलणार ना. पॉझिटिव्ह विश्वास आपल्यात आणखी क्रिएट झाला नाही किंवा आला नाही, किंवा आम्ही त्याला वाव दिली नाही. कारण की आम्ही काय करतो, शक्यतो माणूस बोलताना काय करतो, समोरच्याला इनकरेज करतो का डिस्करेज करतो? डिस्करेज म्हणजे निराश करणं, इनकरेज म्हणजे उत्तेजित करणं. तुमच्या आनंदाच्या प्रसंगात एखादा येऊन तुम्हाला एकदमच कुचक्यावानी बोलतो, त्यावेळेस तुम्ही काय होता, यस, हालेलुया, किती चांगले शब्द तुम्ही बोलले, मी फार इनकरेज झालो आज, असं म्हणता का? काय म्हणता तुम्ही? तुमचा स्पिरिट कसा होतो? तुम्हाला शारीरिक आणि आत्मिक आणखी समजलं नाही. ज्यावेळेस एक निगेटिव्ह थॉट तुमच्या जीवनात जातो, त्यावेळेस तुमचं शरीर नकारात्मक होत नाही. सगळ्यात पहिले तुमचा स्पिरिट निगेटिव्ह होतो, आणि स्पिरिट निगेटिव्ह झाल्यावर ते शरीरात येतं, आणि शरीर निगेटिव्ह होतं, आणि मग तुम्ही विचार करायला लागता, हा बरोबर आहे, असंच आहे. कारण की तुम्हाला काय केलं त्या ठिकाणी, दुष्टाने तुमच्या डोक्यात तो विचार टाकला, तो स्पिरिट मध्ये गेला, आणि तो तुमच्या बॉडीत आला, आणि तुम्ही स्वतःला लगेच काय, थोड्या वेळासाठी काय म्हणता, आता कमजोर फील होतंय मला, आता मला वाटतंय आता काही जगात राहिलं नाही, आता सगळं संपलेलं आहे. बघा ना, मला यांनी डिस्करेज केलं. पण निराशा ही तुमच्यासाठी नाही, कारण की देवाचं सामर्थ्य सांगतं, ते मूल मेलं नाही, ते मूल झोपेत आहे. ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस शिक्षण घेत असताना हे शिक्षण आत्मसात करा, आतमध्ये घ्या. त्याला फक्त डोक्यापुरतं ठेवू नका. काही इंटेलेक्च्युअल, काही तर फक्त शिकायला येतात, काही फक्त बाळासाहेब चांगलं शिकवतात म्हणे, आम्ही शिकतो, पण ते घेत नाही, आत्मसात करत नाही. ते कसं केलं पाहिजे? आत्मसात केले पाहिजे. काही जण तर घरी जाऊन म्हणतात, लय शहाणे झाले बाळासाहेब, असं कुठं वचन असतं का? असं काय पॉझिटिव्ह बोलत असतात का? एवढं पॉझिटिव्ह कुठं असतं का? आम्हाला तर नाही बाबा एवढं पॉझिटिव्ह विश्वास, आम्ही जसे आहोत तसे बरे. ते काय त्यांना बोलायचं आहे. पण मी बोलत असताना, थँक्यू बाळा, मी बोलत असताना परमेश्वराचं वचन काय सांगते या ठिकाणी, मी बोलत असताना मी जे बोलतो ते माझ्या मनचे विचार तुम्हाला सांगत नाही, मी जे बोलतो ते देवाचं वचन तुम्हाला बोलत आहे. तुम्ही काय स्वीकारता इथून? मला स्वीकारता की देवाच्या वचनाला स्वीकारता? जर तुम्ही मला स्वीकारून घरी जात असाल तर तुम्ही माझ्या बरोबर बद्दलचीच चर्चा करत असाल. मला स्वीकारून जर घरी जात असाल तर तुमची, आता गुरुजीला श्रम देऊ नका. तर गुरुजी फुल ऑफ स्पिरिट, गुरुजी पूर्ण पवित्र आत्म्याने भरलेले म्हणजे येशू, आणि त्याच्याजवळ 4 निगेटिव्ह लोक येतात, आणि 4 निगेटिव्ह लोक काय म्हणतात, आता हे गुरुजी जरी पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, हे जरी देवाचे पुत्र आहेत, हे स्वतः देव आहेत, पण तुमची मुलगी मेली आहे, तुमचा बिझनेस ठप्प पडला आहे, तुमच्या खिशात 1 कवडी देखील उरली नाही. आता गुरुजीला श्रम देऊ नका. तुमच्या जवळ काहीच उरलं नाही. तुम्ही साध्या किरायाच्या घरात राहता. तुमच्या जवळ 2च पॅन्ट आणि 2च शर्ट आहे. तुमच्या जवळ 1च शूज आहे. तुमचं घर 1च रूमचं आहे. आता गुरुजीला, येशूला श्रम देऊ नका, कारण की तुम्ही याच झोपड्यात आले जन्माला आणि याच झोपड्यात मरणार आहात. तुम्ही याच शूज मध्ये आयुष्यभर राहणार आहात. तुमच्या खिशात अशीच कवडी सुद्धा राहणार नाही. कोण बोलतंय असं? हे आसपासचे सराउंडिंग पीपल, जे आसपासचे लोक आहेत ते बोलतात. पण येशू काय बोलतो? येशू काय बोलतो?
मूल झोपेत आहे मेले नाही. हालेलुया. मला काय सांगायचं याच्यातून हे सांगायचंय की येशूचे शब्द निगेटिव्ह नाहीत. येशू जे बोलतो ते नकारात्मक बोलत नाही. येशू जे बोलतो ते पॉझिटिव्ह बोलत आहे, सकारात्मक बोलत आहे. मग येशूला फॉलो करणारे, येशूच्या पाठीमागे चालणारे, आजही त्यांचे शब्द जे आहेत ते नकारात्मक आहेत, ते सकारात्मक झाले पाहिजे. हालेलुया. म्हणा मी आजपासून जर येशूचा खरा शिष्य आहे, निगेटिव्ह बोलणार नाही. 4 लोक येऊन मला जरी निगेटिव्ह बोलले तरी मी निगेटिव्ह होणार नाही. एक रील पाहिली असेल ना तुम्ही? एक रील पाहिली का? 4 लोक बसलेले असतात त्या रील मध्ये. आम्हीच ते 4 लोक आहे म्हणतात. आम्हीच ते 4 लोक आहे. आम्ही काय घेणं नाही, आम्हाला काय करायचं ते करा, आम्ही काय बोलत. पण आपला विचार कोणासंबंधी आहे? येशू जर तसा असता तर येशू पण म्हणला असता, आता हे लोक तर आलेत आणि ते येऊन काय म्हणत आहे, तो बोलत आहे इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास देऊ नका. आता हे 4 लोक आलेत आणि 4 लोकांचा पण विचार करायला पाहिजे मला, कारण हे सांगत आहेत की मुलगी मरण पावली आहे. पण येशू त्या ठिकाणी त्या 4 लोकांचा विचार करत नाही, तर येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. हे शब्द काय निगेटिव्ह वाटतात का तुम्हाला? भिऊ नको, विश्वास मात्र धर. ज्यावेळेस आम्ही येशूवरती विश्वास ठेवतो त्यावेळेस हे शब्द बोलायला पाहिजे की माझ्या जीवनात भय नाही, माझ्या जीवनात विश्वास आहे. या ठिकाणी म्हणतो विश्वास मात्र धर. आणि जसे ते पुढे जातात, पुढे गेल्यानंतर परत त्या ठिकाणी पुष्कळ लोक आहेत रडणारे. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं, जे दुःखात येतात ते दुःखात सामील होतात. याचा अर्थ असा नाही की ते दुःखी आहेत. काही लोक दुःखात पण सामील होतात, पण मनात काय म्हणत असतात? बरं झालं. काय म्हणतात? बरं झालं. खरे खरे लोक कोण माहितीये का? जे आनंदात आनंदित होतात. कशात? आनंदात आनंदित होतात. आनंदात चेहरा पाहायचा लोकांचा. तुम्हाला काय आनंद झाला? चेहरा ज्यावेळेस बघताल आणि तो जर आनंदी आहे तर समजून घ्या तो माणूस खरंच तुमच्यावर प्रेम करतो. पण तुमच्या दुःखात तुम्हाला वाटतं आपल्या दुःखात आलेला माणूस खरंच दुःखी आहे, तो दुःखी नाही. बरं झालं, अजून वाटवं व्हायला पाहिजे. लयच फकीरपणा करत होता, लयच मोठा होत होता अजून. काही जण मेल्यावर रडतात. माणूस मेल्यावर रडतो ना, डुप्लिकेट असतं काही काहीचं रडणं. ज्यावेळेस तो जिवंत असतो ना त्याला मरणाचा त्रास देतात. तो मरणाचा, तो कधी मरेल ती वाट बघतात. म्हातारे माणसं बघा, म्हाताऱ्या माणसाच्या मरणाची वाट बघतात अक्षरशः लोक. कधी म्हातारी मरती काय माहिती, कधी म्हातारं मरतं काय माहिती. लय त्रास आहे, गो घाण साफ करावी लागती, लयच अस्वच्छ. ते काय वाट बघतात? मरणाची. अक्षरशः आईला काही लोक सांभाळत नाही, देतात टाकून. आईला काही झालं, त्रास झाला किंवा पॅरालाइज झाला, काय झालं, कुठं देतात? जाय तू सांभाळ. भावाभावात भांडणं चालतात. मी सांभाळले आयुष्यभर, आता तू सांभाळ. तर मी नाही सांभाळी, तू सांभाळ. आईला काय करतात? इकडून तिकडं, तिकडून इकडं. मग म्हातारी एक दिवस मरती. म्हातारी मेल्यावर मग काय करतात सगळेजण? मोठमोठ्याने रडायला लागतात, मोठमोठ्याने. मग तुम्हाला काय वाटतं? काय प्रेम होतं या म्हातारीवर. प्रेम नाही तर रडत काय माहितीये का? बरी झाली एकदाची कटकट, गेली देवा सुटलं. माणूस फार नकली आहे. आपल्या शुद्ध भाषेत माणूस फार डुप्लिकेट आहे. माणसाचं जीवन जे असतं ना ते बऱ्याचशा वेळेस दिसतं तसं नसतं. म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताला माहिती आहे लोक रडत आहे, तो रडणाऱ्याकडे लक्ष देत नाही. पण दुसरा पण एक जमाव आहे आणि तो जमाव काय? हसत आहे. या ठिकाणी काय करत आहे? कशाला हसत येतो? येशू काय म्हणतो माहिती की या ठिकाणी तो आज जाऊन त्याच म्हणाला, तुम्ही गोंधळ का करता, मूल मेले नाही झोपेत आहे. कोणत्या शब्दाला हसले माहितीये का? सकारात्मक शब्दाला हसले, कारण तो पॉझिटिव्ह बोलत आहे. तो म्हणतो मूल मेले नाही, ते झोपेत आहे. तसं ज्या ज्यावेळेस तुम्ही आशीर्वाद बोलता, ज्या ज्यावेळेस तुम्ही साधे असताना मोठे काहीतरी बोलता, ज्या ज्यावेळेस तुम्ही सामर्थ्य बोलता, त्यावेळेस जगिक लोक तुम्हाला काय करतील? हसतील. अरे एक नंबरचे फटीचरण काय म्हणतात की मी खूप श्रीमंत आहे. आता मी घोषणा करायला लावली तुम्हाला, आज येशूच्या नावात मी श्रीमंत आहे.
लगेच एक जण येऊन तुम्हाला, कशाचा श्रीमंत तू, काय जॉब आहे तुझ्याकडं, काय करता तुम्ही, काय बनवू शकत नाही, तुमचं घर पहा, तुम्हाला आहे का गाडी, आमच्याजवळ गाडी, तुम्ही श्रीमंत होऊ शकता का, नाही, आणि पुढे होऊ शकता का, नाही. मग आपण लगेच निगेटिव्ह होऊन जातो. येशू म्हणतो मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले. हसणाऱ्याला हसू द्या, तुम्ही तुमचं काम करा. पण आपण काय करतो, हसणाऱ्याकडे लगेच लक्ष देतो आणि काय म्हणतो त्याला, काय जात इचकतो, काय जात इचकता, आता बघा चमत्कार, असं म्हणतो. येशू एक शब्द बोलत नाही. येशू सरळ आत गेला आणि त्याने आई बाप आणि फक्त जे शिष्य होते 3 शिष्य, त्या 12 शिष्यात 12 पैकी 12 पण एवढे विश्वास ठेवणारे नव्हते. त्या 12तूनही जवळचे 3 होते. ते 3 येशू जे म्हणाल त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, 100%. ते आत गेल्यानंतर त्याने मुलीला हात लावला आणि तो म्हटला तलिता कुम, म्हणजे मुली उठ. आणि लगेच या ठिकाणी येशू जे बोलला त्याप्रमाणे घडून आलं. ती 12 वर्षाची मुलगी लगेच आश्चर्यचकित, म्हणजे त्या लोकांना आश्चर्य करणारी गोष्ट घडली. ती 12 वर्षाची मुलगी जी मृत होती ती उठून चालू लागली. हालेलुया, हालेलुया. मी मुलीबद्दल फक्त बोलत नाही. तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी मृत झालेल्या आहेत, डेड झालेल्या आहेत, आणि लोक तुम्हाला म्हणत आहे हे होऊ शकत नाही, असं जमत नाही, कारण की आमच्या जवळ ते आहे, तुमच्या जवळ नाही. तुम्ही काय आहात, तुम्ही झिरो आहात, तुमचं काहीच होऊ शकत नाही, तुम्ही कर्जबाजारी आहात, त्याच्यातून कधीच बाहेर येणार नाही. पण येशू म्हणतो घाबरू नका, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. पॉझिटिव्ह विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह विश्वास ठेवा. आता येशू 5,000 जीव घालतो. 5,000 जीव ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती आहे. मला आज तुम्हाला पॉझिटिव्ह विश्वास शिकवायचा. सगळ्या तुम्ही दाखले ऐकलेले आहेत, गोष्ट नाही, दाखले ऐकलेले आहेत. योहान 5-6 अध्याय आणि 5 ते 14 वचन, यामध्ये येशू 5,000 लोकांना जीव घालतो. सगळ्यांनी आपले बायबल आणले, उघडा. योहान 6:5 ते 14. योहान कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 5 ते 14 वचन. यामध्ये त्या मुलासंबंधी जे वचन आहे ते काढा. 9वं वचन. येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जमाच्या 5 भाकरी 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. 5,000 लोक, फक्त पुरुष येशूच्या पाठीमागे राहण्यात आले. कित्येक स्त्रिया आणि कित्येक त्या ठिकाणी लेकरं आहेत, आणि सगळे येशूच्या पाठीमागे आले. त्यावेळेस पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की येशू म्हणतो आता तुम्ही त्यांना जेवणाची व्यवस्था करा. कोणाला सांगतो, शिष्यांना सांगतो की तुम्ही जेवणाची व्यवस्था करा. शिष्य घाबरले. आपल्याला भीती वाटते, आता एवढ्या लोकांचं जेवण कसं करणार, मी किंवा माझा शिष्य, एवढे पैसे आम्ही कुठून आणू आणि कसं आम्ही जेव घालणार, हे तर फार अवघड आहे. मला विश्वास येत नाही एवढ्या लोकांना आम्ही जेव घालू शकतो. या ठिकाणी तो म्हणतो पण एक गोष्ट आहे, या ठिकाणी एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जमाच्या 5 भाकरी आहेत आणि 2 मासे आहेत. पण तरी प्रश्न आहे की एवढ्या जणांना त्या कशा पूर्ण. आता येशू तर त्यांची परीक्षा पाहत होता. येशूला माहित होतं की मी तर चमत्कार करणार आहे, पण तो हे पाहत होता की शिष्य काय करतात. शिष्य काय करतात ही येशू परीक्षा घेतो. परीक्षा बऱ्याचशा वेळेस आमच्या जीवनात ज्या येतात त्या चांगलं करण्यासाठी येतात. येशू आमच्या जीवनात परीक्षा घेतो. येशू या ठिकाणी काय म्हणतो, त्यांना बसवा. काय म्हटलं, येशू म्हणाला लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा ते जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. आता सगळेजण जेवायला बसले. आता गंमत, तुम्ही येशू असता आणि मी भाकरी लहान मुलगा आहे. मी म्हणतो धरा, काय ब्रदर तुपे धरा, मी लहान मुलगा आहे, ते येशू आहेत, म्हणतो काय करायचं ते करा. हे 100 लोकांना आता जेव घाला. त्यांच्या हात लगेच थरथर थरथर थर. आता कसं काय होणार, माझ्या हातात 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, ते 2 माणसाला पुरणार नाही, आणि इथं 5,000 लोकांचा जमाव आहे, आणि 5,000 लोकांच्या जमावाला कसं खाऊ घालणार. येशू निगेटिव्ह नव्हता, तो निगेटिव्ह नव्हता. त्याला माहित होतं की पिता माझ्या बरोबर आहे, तो चमत्कार करणार आहे. माझ्या जीवनामध्ये माझा इतका विश्वास पाहिजे की माझा पिता माझ्या बरोबर आहे आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये मार्ग माझ्यासाठी निर्माण. नाही तर विश्वासच काय कामाचा, कशाला विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवूनच काय फायदा, येशू मध्ये राहूनच फायदा नाही. बरं आहे आपलं मस्त पिक्चर पाहायला जायचं, फिरायला जायचं, कारण की विश्वास असा नसतो. विश्वास सकारात्मक असतो. त्याच्यापेक्षा आम्ही जाऊन फिरलेलं बरं.
जर आम्हाला तो विश्वास नाही तर या ठिकाणी तो म्हणतो कशा पुरणार, तो म्हणतो बसवा. 5,000 लोकांना बसवलं. इथं पण पॉझिटिव्ह गोष्ट आढळते आम्हाला की येशूने विश्वासाने म्हटला बसवा त्यांना, आणि बसवल्यानंतर काय घेतो, 5 भाकरी आणि 2 मासे घेतो, आणि मग त्याने ते हातात घेतले आणि ती प्रार्थना केली आणि प्रार्थना करून आभार मानले, आणि आभार मानल्यानंतर ते मोडून दिली आणि ते वाटायला सुरुवात केली. आणि असं म्हटलं 5,000 लोक जेवले. त्याच्यानंतर 12 टोपल्या उरल्या, स्त्रिया पुरुष जेवले, आणि 12 उरलेल्या टोपल्या ज्याने 2 मासळ्या आणि 5 भाकरी दिल्या होत्या तो मुलगा घरी घेऊन गेला. आता इथं आपण असतो तर काय केलं असतं, घरी गेल्यावर काय केलं असतं, आपण जेवलो, आपण 5 भाकरी 2 मास्यातलं खाल्लं, पण घरी गेल्यावर काय चर्चा केली असते आपण, कसं काय बाबा हे झालंच कसं. मला नाही वाटत चमत्कार असेल, मला वाटतं हे कुठून तरी आणले असेल ना, शिष्याने कुठून तरी आणल्या, कोणीतरी आणून दिल्या येशूला. असं कसं होऊ शकतं का. मग दोघांनी तिघांनी काय केलं असतं, त्याच्यावर तर्क वितर्क. आपला जास्त काय चालतो, तर्क वितर्क. चर्चमध्ये चालतं वेगळं, वचन चालतं, घरी गेल्यावर आपण चर्चा काय करतो, कस काय चमत्कार झाला. एक तर चमत्कारावर विश्वास नसतो, पण आपण काय विचार करतो, हा झालाच कसा, लोक जेवलेच कसे, कस काय हे होऊ शकत नाही. त्याच्यातले काही जण असतील ते पण म्हटले असेल, हे असं कसं काय झालं, 5 भाकरी होत्या, 2 मासे होत्या, आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं, आणि एवढ्या सगळ्या घेऊन येशूने आभार मानून त्या वाटल्या, आणि त्या वाढल्या. हा चमत्कारच आहे का, की कोणीतरी आणून दिल्या किंवा कोणीतरी काय केलं. म्हणजे आपल्या डोक्यात काय सगळं, आपल्या डोक्यात काय, आपण का वाढत नाही, आपल्या डोक्यात काय, टोटल निगेटिव्हिटी, फक्त आणि फक्त नकारार्थी विचार. असं कसं काय होऊ शकतं, बरोबर ना. चमत्कार केला. मग आम्ही कसे बोलतो, तर आम्ही जगिक लोकांसारखं बोलतो, दुष्टासारखं बोलतो. पण पवित्र शास्त्र सांगतं येशूचे शिष्य आहात तर येशू सारखं बोलायला शिका, येशू सारखं बोलायला शिका. येशू ज्यावेळेस मंदिरामध्ये गेला त्याने काय बघितलं, तिथं मंदिरामध्ये काय चाललं होतं, बाजार भरला होता, व्यापार चालला होता, लोक कबूतर विकत होते, लोक बैलजोड्या विकायला आणलेल्या होता. आणि ते मंदिर ज्याला म्हटलेले की सर्व विश्वाचं सभास्थान किंवा हे देवाचं सानिध्य स्थान राहील, त्या ठिकाणी काय केलं होतं त्यांनी, येशू म्हणतो ही तर लुटारूंची गुहा झाली आहे. येशूचं लक्ष त्या व्यापाराकडे गेलं, आणि येशूने काय केलं, हाती चाबूक घेतलं आणि चौरंग पाडले, आणि सगळ्यांना त्या ठिकाणी हाकलून लावलं. आणि तो म्हटला की या माझ्या पित्याच्या घराला प्रार्थनेचं घर म्हणते. हे घर कोणाचं आहे, त्या पित्याचं आहे. कशाचं घर आहे, दुसऱ्या गोष्टी करण्याचं. आम्हाला फक्त प्रार्थना, देवाचं सानिध्य, देवाच्या सामर्थ्यात वाढणं, या गोष्टी शिकायच्या आहेत. मागच्या रविवारी किती सुंदर उपदेश होता तो, पिता पुत्र पवित्र आत्मा, येशूचा अधिकार. आज येशूचं पॉझिटिव्हनेस आपण बघत आहोत की ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो येशूचे शिष्य जर तुम्ही आहात तर म्हणा मी जगाचा प्रकाश आहे. काय म्हणायचं, मी जगाचा प्रकाश आहे. येशू काय म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. आणि येशूचे शिष्य काय म्हणतात, मी जगाचा अंधार आहे. येशू काय म्हणतो, मी जगाचा प्रकाश. येशूचे शिष्य काय म्हणतात, मी जगाचा, आणि तुम्हाला सगळ्यांना अंधाराने ग्रासवून टाकेल. याला निगेटिव्ह म्हणतात. जमत नाही, नाही होणार नाही, माझ्या ठाई प्रकाश, मला नाही वाटत माझ्या ठाई प्रकाश आहे, मला तर चिडायचं आहे, मला तर काहीतरी करायचं आहे. पण या ठिकाणी येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. आणि जर येशू जगाचा प्रकाश आहे तर येशूवरती विश्वास ठेवणारा देखील जगाचा प्रकाश आहे. आणि जितक्यांनी या प्रकाशाकडे पाहिलं त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवळणार नाहीत, तुमचे मुखे चमकत आणि चमकतच राहतील. म्हणून येशू सारखं बोलायला पाहिजे. येशू काय म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. येशूकडे आल्यानंतर तो विसावा भेटणार आहे. मत्तय 11:28 मध्ये म्हटलेलं आहे. येशू काय म्हणतो, मत्तय 6 ते 25 ते 34 मध्ये, कशाच्याही चिंता करू नका. म्हणजे येशू जे बोलतो प्रत्येक शब्द बघा तुम्ही, प्रत्येक वचन बघा, प्रत्येक वचन पॉझिटिव्ह आहे.
मत्ते 6:25 ते 34 मध्ये तो सरळ सांगतो, आकाशातील पाखराकडे पहा, ते पेरणी करत नाही, सूत कातीत नाही, धान्याच्या कोठारात कुठे साठवत नाही, तरी त्यांचा परमेश्वर त्यांना पुरवतो. फुलांकडे बघा, रानातली फुलं कशी वाढतात, त्यांचे कलर बघा, त्यांना बघा किती सौंदर्य आहे, असं शल्मोन देखील सजला नाही असे ते सजतात. बघा मग इतकं सौंदर्य देवाने त्या फुलांना दिलं. मग पवित्र शास्त्र आणि येशू स्वतः म्हणतो, तुम्ही त्या फुलांपेक्षा, तुम्ही त्या चिमण्यांपेक्षा, तुम्ही त्या पाखरांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहात आणि तुमचा पुरवठा करण्यास मी समर्थ परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. निगेटिव्ह थॉट्स थोडा जरी येत असेल, निगेटिव्ह विचार थोडा जरी स्पर्श करत असेल आणि म्हणत असेल हे होऊ शकत नाही, तो विचाराला येशूच्या नावात म्हणा, हे होऊ शकतं. कस काय म्हणता तुम्ही होऊ शकत नाही? माझा येशू सांगतो ते होऊ शकतं. हे माझ्या येशूच्या मुखातले शब्द आहे आणि मी तर येशूचा अनुभव घेतलेला आहे, मी तर प्रार्थना केलेली आहे. माझा येशू निश्चित माझ्या जीवनात कार्य करणार. हालेलुया. तुमचा विश्वास कसा आहे? काय विश्वास ठेवतो? येशू म्हणतो कशाची चिंता करू नका. तो उदाहरण देतो या ठिकाणी आणि मग नंतर पुढे काय म्हटलेलं आहे, तो हे देखील शब्द बोलतो की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर असेल. कुठपर्यंत असेल? युगाच्या समाप्तीपर्यंत. म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी जसा येशू होता तसा आम्ही झालो पाहिजे. सेम लाईक जेजस. जसा येशू होता तसा आम्ही झालो पाहिजे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात येतो त्यावेळेस फक्त आणि फक्त म्हटलं पाहिजे, प्रभू तू माझ्या बरोबर आहेस, प्रभू तुझं सानिध्य माझ्या बरोबर आहे. ही मंडळी देवा तू मला दिलेली आहेस, त्या मंडळीमध्ये मला कायम सुखरूप ठेव आणि देवा या मंडळीतील प्रत्येकांचं चांगलं कर आणि माझं पण चांगलं कर. परमेश्वरा मला अधिक तुझ्या सानिध्यात वाढव. म्हणून इथं म्हटलेले युगाच्या समाप्तीपर्यंत, मत्ते 28:20, युगाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे युग जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वर आमच्या बरोबर आहे. म्हणून आज आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू आम्हाला सांगत आहे की आमचे शब्द, आम्ही आज निगेटिव्ह शब्द खोडायला पाहिजे. डोक्यात निगेटिव्ह शब्द येत असेल ते कट करा. कोणी निगेटिव्ह टाकत असेल ते कट करा. त्याला म्हणा येशूच्या नावात बाजूला हो. काय ज्यावेळेस पॉझिटिव्ह बोलला, काय नावाचं पेत्र, त्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरून बोलला आणि तो काय म्हणतो, तुम्ही कोण आहात? मी कोण आहे? तुम्ही तर देवाचे पुत्र, तुम्ही मसीह आहात. थोड्या वेळाने तो म्हणतो, येशू मी तुला मरू देणार नाही, अरे सैताना माझ्यापासून चालता हो. त्यावेळेस निगेटिव्ह शब्द येतात, त्यावेळेस काय म्हणाला, येशूच्या नावात चालता हो, मी स्वीकारणार नाही. ऑलवेज पॉझिटिव्ह, कारण की माझा येशू पॉझिटिव्ह होता. तसं म्हणा. म्हणून स्पीक पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. नेहमी सकारात्मक बोला आणि सकारात्मक चला. येशू जीवनभर सकारात्मक राहिला. एवढंच नाही तर मत्तईच्या पुस्तकामध्ये 27 अध्याय आणि 33 वचनात या ठिकाणी वचन काढत नाही पण सांगतो, येशूला वधस्तंभावर खिळलेला आहे पण लोक त्याच्या जाग्यावर देखील चिठ्ठ्या टाकत आहे. कशावर चिठ्ठ्या टाकतात लोक? येशूच्या जाग्यावर देखील चिठ्ठ्या टाकतात. म्हणजे मरतय कोणीतरी आणि तर काय चाललंय, कपडे वाटाघाटी. किती दिवस तो जगा टिकला असेल? म्हणजे आपण जे काय बघतो ते कशामध्ये तोलतो आपण? आपलं बघण्याचा दृष्टिकोन जगामध्ये आहे. जगिक गोष्टी आपण जास्त बघतो, आपण आध्यात्मिक गोष्टी बघत नाही. जगा, कपडे, चाल, चमक चमक दमक, हे सगळं आपल्याला देव देतो. काय म्हटलं मी तुम्हाला? जर तुम्ही त्याच्या पाठीमागे पळाले नाही तर हे सगळं देव तुम्हाला देतो. देव देतो. तसंच असलं पाहिजे. माझ्या येशूचा जागा पण फार किमती होता, कारण लोकांनी त्याच्यावर चिठ्ठ्या टाकल्या. म्हणून आपण किमतीच राहायला पाहिजे. देव देतो तर राहायला पाहिजे. देवाच्या हातामध्ये सगळं आहे. म्हणून आजपासून पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा. आजपासून नकारार्थी बोलू नका. आजपासून आशीर्वाद बोलायला सुरुवात करा. आजपासून श्राप बोलायला सुरुवात करू नका. येशू जसा बोलत होता, जर खरेच तुम्ही येशूचे शिष्य आहात, खरंच येशूचे शिष्य आहात तर आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. तुम्हाला काही करण्याची गरज पडणार नाही. आज जरी तुम्ही त्रासात आहात, उद्याचा दिवस त्रासात राहणार नाही. आज तुमच्या खिशामध्ये काही नसू द्या, काही चिंता नाही, देव तो खिसा रिकामा राहू देणार नाही. आज तुम्हाला घर नसेल, चिंता करू नका, देव तुम्हाला घर देईल. आज तुम्हाला गाडी नसेल, चिंता करू नका, मागणी करू नका. देवाकडे कमांड करा आणि म्हणा की येशूच्या नावात मी हे मला देव देणार आहे. मी सांगतो देव तुम्हाला ती वस्तू देईल. जी गरज आहे गरजेप्रमाणे देव तुम्हाला निश्चित देईल. गरजेपेक्षा जास्त देणार नाही.
मी डायरेक्ट प्लेनची मागणी केली, प्लेनला कमांड केलं तर प्लेन मला देव देणार नाही, कारण की आता सध्या देव म्हणशील तुला प्लेनची गरज नाही. मला जितकं देवाला आवश्यक आहे तितकंच देव देतो, त्याप्रमाणे देव विश्वासणारे देतो. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये निगेटिव्ह बोललं नाही पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवन बोललं पाहिजे, मृत्यू बोलू नये. आम्ही आमच्या जीवनामध्ये आजार बोलला नाही पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही सामर्थ्य बोललं पाहिजे. आम्ही अंधार बोलला नाही पाहिजे, प्रकाश बोलला पाहिजे. आम्ही कमजोरी बोलली नाही पाहिजे, सामर्थ्य बोललं पाहिजे. आम्ही गरिबी बोलली नाही पाहिजे तर श्रीमंती बोलली पाहिजे. आम्ही या ठिकाणी परमेश्वराच्या जीवनामध्ये किंवा सामर्थ्यामध्ये किंवा प्रभू येशूमध्ये आशीर्वादित आहोत, आशीर्वादच बोलले पाहिजे. स्पीक पॉझिटिव्ह, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. ऑलवेज, नेहमी 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 होकारार्थी बोला. जे काही आशीर्वाद आमच्या जीवनात येतात ते फक्त आणि फक्त देवापासून येतात, प्रभू येशूच्या नावामध्ये येतात. पण आम्ही ते आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये बोललेच पाहिजे. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि घोषणा करूया. आज घोषणा